नमस्कार शेतकरी मित्रांनो, अखेर आता शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळणार। शेतकरी मित्रांनो, 134 कोटींचा निधी हा पीक विम्यासाठी मंजूर झाला असून शेतकरी बांधवांनो, शेती हे जोखमीचे काम आहे। नैसर्गिक आपत्ती, कीड रोग किंवा इतर कारणामुळे पिकांचे नुकसान झाल्यास आर्थिक फटका बसतो। अशा वेळी प्रधानमंत्री पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी मोठी आशा असते, पण अनेकदा विम्याचा दावा मंजूर होऊनही पैसे मिळण्यास वर्षानुवर्षे विलंब होतो। आता धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आलेली आहे। जो 2020 खरीप हंगामातील प्रलंबित पीक विमा दाव्यासाठी न्यायालयीन लढ्यानंतर शासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे की मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने शेतकऱ्यांच्या बाजूने ऐतिहासिक निकाल दिल्यानंतर प्रशासनाने त्वरित कारवाई करत शासन निर्णय काढला असून यामुळे अनेक शेतकऱ्यांचा दीर्घ प्रतीक्षित असलेला जो विम्याचा दावा आहे तो आता प्रत्यक्षात त्यांच्या खात्यावरती उतरणार। आता शेतकरी मित्रांनो, न्यायालयाचा निर्णय आणि शेतकऱ्यांचा विजय कसा झाला, तर शेतकरी मित्रांनो, 2020 खरीप हंगामात पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणीमुळे विम्याचे पैसे मिळत नव्हते। याबाबत दाखल केलेले याचिकेने उच्च न्यायालयाने शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल टाकलेला आहे आणि या पीक विम्यासाठी 134 कोटी एवढा निधी मंजूर झालेला आहे। आता शेतकरी मित्रांनो, मंजूर झालेली रक्कम किती आहे, तर मंजूर झालेली रक्कम जर बघितली तर 134 कोटी 11,91,938 रुपये आहे। आता शेतकरी मित्रांनो, हे पैसे कसे वाटप केले जातील, तर याची पारदर्शकता राखण्यासाठी आणि कोणत्याही शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये यासाठी विशेष व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, धाराशिव जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली विशेष बँक खाते उघडण्यास तयार आहे। या खात्यातून थेट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा केली जाणार आहे आणि शेतकरी मित्रांनो, याचे हेक्टरी दर हे 17,500 पर्यंत असणार आहे। जसे की देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलेच होते की शेतकऱ्यांना सरसकट 17,500 रुपये आम्ही रक्कम देऊ, तसेच 134 कोटी म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांना हेक्टरी 17,500 रुपये मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची टीप आहे की काय टीप आहे की शेतकरी मित्रांनो, पीक विमा ही योजना फक्त धाराशिव जिल्ह्यापुरती मर्यादित नसते। संपूर्ण महाराष्ट्रात प्रधानमंत्री पीक विमा योजना सक्रिय आहे। खरीप आणि रब्बी हंगामात वेळेवर नोंदणी करणे फायद्याचे ठरते। नुकसान झाल्यास 72 तासाच्या आत तुम्ही दावा करू शकता। म्हणजे शेतकरी मित्रांनो, हा जो 2020चा धाराशिव जिल्ह्यासाठी विमा मंजूर झाला, तसाच शेतकरी मित्रांनो काही थकीत सुद्धा 2024-25चा विमा सुद्धा आहे, तो सुद्धा मंजूर झालेला आहे। त्या गोष्टीला प्रक्रिया चालू आहे त्या गोष्टीवर, आणि तो सुद्धा विमा तुम्हाला एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात मिळणार आहे। आणि हा धाराशिव जो जिल्ह्यासाठी विमा मंजूर झाला 134 कोटीचा, हा सुद्धा तुम्हाला एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।